जय महाराष्ट्र मित्रांनो, पहा अपूर्णांकावरती एक प्रश्न विचारला जातो। पहा मी बोर्डवर लिहिले अशा प्रकारे तो प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला आजचा हा 1 मार्क घेऊन जायचा आहे, म्हणजे घेऊन जायचा आहे या व्हिडिओ मधून। पहा प्रश्न काय आहे, 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल। पहा असा प्रश्न हमखास विचारला जातो। पहा आपल्याला काय दिले, 3/4 दिलेले आहेत, किती मिळवावे माहित नाही। सपोज आपण त्याला ए मानू आणि हे 4/3, तर काय करायचं, पहा हे ए इकडेच ठेवायचं, हे 4/3 आणि हे इकडे प्लस मध्ये आहे, इकडे येऊन काय होईल -3/4 होतील। आता पहा छेद समान आहे का, छेद समान नसल्यामुळे काय करायचं, याच्या छेदाने याला गुणायचं, याच्या छेदाने याला गुणायचं, म्हणजे वरी आणि खाली अंश आणि छेदामध्ये सुद्धा। पहा 4 गुणिले 4 3 गुणिले 4 वजा हे आता इकडनं गुणणार आपण, 3 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3, म्हणजे पहा इथे या अंश या छेदाने आपण या दोघांना सुद्धा गुणला आणि या छेदाने आपण या दोघांना सुद्धा गुणलं, म्हणजे छेद कसा होईल, समान होईल। 4 चौक 16, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि आता पहा छेद झाला समान, म्हणजे डायरेक्ट वजाबाकी करू शकतो। 16तनं 9 गेले, उरले किती 7 आणि छेदामध्ये कॉमन छेद घेतो 12, म्हणजे 7/12 आपल्याला मिळवावे लागतील। कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1 मध्ये।